महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुंबईत मोठा अपघात, घाटकोपर गाडीतील सीएनजी सिलेंडरचा स्फोट, अनेक वाहने जळून खाक झाले। मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर पार्क केलेल्या एका कारमध्ये सीएनजी सिलेंडरचा अचानक स्फोट झाला। या स्फोटाची हवा जवळच्या अनेक वाहनांमध्ये पसरल्याने परिसरात घबराट पसरली। अपघात कसा झाला? मिळालेल्या माहितीनुसार लिंक रोडवर एक कार उभी असताना तिच्या सीएनजी सिलेंडरचा अचानक स्फोट झाला। हा स्फोट इतका शक्तिशाली होता की जवळच्या इतर गाड्यांनाही आग लागली। काही मिनिटातच आगीने अनेक वाहनांना आपल्या भक्ष्यस्थानी पाडले। घटनास्थळी गोंधळ। घटनेनंतर लगेचच जमावात घबराट पसरली। आग आणखी पसरू नये म्हणून लोकांनी आपली वाहने दूर नेण्यासाठी धावपळ सुरू केली। स्थानिकांनी शौर्य दाखवत जवळपासची वाहने सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले। अग्निशमन दलाचे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम करत आहे। दिलासा देणारी बातमी। कोणतीही जीवितहानी किंवा वाहने एकमेकात अडकल्याची घटना घडलेली नाही, ही एक मोठी दिलासादायक बाब आहे। तथापि अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। तपास चालू आहे। प्राथमिकदृष्ट्या या अपघाताचे कारण सीएनजी सिलेंडरचा स्फोट असल्याचे मानले जात आहे, परंतु हा स्फोट कसा झाला या प्रकरणाचा तपास पोलिसांनी संबंधित विभाग करत आहेत। या घटनेमुळे वाहनांची सुरक्षितता आणि सीएनजी किटच्या नियमित तपासणीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। असे अपघात टाळण्यासाठी रहिवाशांनी आपल्या वाहनांची नियमित तपासणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।